तर आम्ही गल्लीतले सगळे कार्यकर्ते चाललोय मूर्तीचा राजाला आणायला, ते पण मुंबईला. गाडीची टाकी फुल केली आणि आम्ही आमच्या मुंबईच्या मार्गाला लागलो. इथे टेंभुर्णीत येऊन फौजी चहापाशी चहा तेवढा पेलो, तेवढंच बघतो तर सकाळ झाली आणि हायवेला नजारा तर क्वालिटीच होता. खंडाळा घाटात आलोय आणि पाऊस लागणार नाही असं तर कधी होतच नाही. वातावरण कसं आहे तेवढं मला कमेंट करून सांगा. मग आम्ही थांबलो इथं गगनगिरी महाराजांच्या मठात. इथेच आम्ही आंघोळ वगैरे करणार आहे आणि आंघोळ झाली तरी भाऊचा मेकअप काय संपत नाही बरं का. मग आला आमचा मेन कार्यक्रम नाश्त्याचा. राहुल्या म्हणलं खाताना माझा व्हिडिओ काढू नको. नाश्ता करून पुढच्या मार्गाला लागलो, तेवढ्यात आम्हाला डी.वाय. पाटील स्टेडियम दिसलं बघा. आणि मुंबईत आल्याची चावल समुद्र बघितल्यावरच लागते हो. आणि असल्या दमट वातावरणात तोंडावर 4 पावसात थेंब पडल्यावर फिलिंग असली भारी येते, ते अनुभवल्याशिवाय कळतच नाही. इथं आलो तर काय मोठमोठ्या गणपती बाप्पांचं आगमन सोहळा चालू होतं की. आम्ही सगळेजण चालू आता गाडीचं टप खोलायला. भेटू पुढच्या भागात.